नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 27व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. केवळ प्राप्तव्य परमेश्वरच. जीवात्म्याची शिवात्म्याशी ऐक्यता घडवून आणणारा तो सद्गुरू, अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करणारा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधकाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू होय. फोडवणी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथांचे. पण असा सद्गुरू असतो कसा? त्याचं लक्षण काय? समर्थांनी सद्गुरूंचं नेमकं लक्षण सांगताना म्हटलं आहे, म्हणवणे ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, यामध्ये एक गुणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणवनी सर्वही विलसे सद्गुरूपासी. मुख्य सद्गुरूचे लक्षण: आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. साऱ्या संत महात्म्यांनी कमी अधिक प्रमाणात ही सद्गुरूची लक्षणं सांगितली आहेत. अशी लक्षणं ज्या महापुरुषाच्या ठायी आढळतील तो सद्गुरू होय. साधकांनी अशाच ठिकाणी शरणागत झालं पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर, तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. सद्गुरूच्या पायी लीन झाल्यावर काय होतं? महाराज म्हणतात, मग उपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान्वये. आणि साधकाच्या अंतःकरणात तो बोध एकदा ठसला की मग जयाचे निवजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीवू दोंदावरी लोळे आनंदाची या. अशी अवस्था मग सहजच प्राप्त होते. पण त्या बाबतीत साधकाची पूर्वतयारी कशी हवी? साधकाची पूर्वतयारी: तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाया इंद्रिया मानू नाही. जो मनाची चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले ने घे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. तयातेची गिवसत, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. याचाच अर्थ असा की जो साधक आर्त जिज्ञासू अर्थार्थीची चढण चढून गेला आहे, आता ज्याला केवळ परमेश्वरच प्राप्तव्य आहे, त्या व्यतिरिक्त अन्य कशाचीही कामना ज्याच्या मनात राहिलेली नाही, अशा शरणागत साधकाला सद्गुरूच्या कृपेने ज्ञान प्राप्त होतं. साहजिकच असा भक्त मग ज्ञानी भक्त होतो. मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एकुपाही ज्ञानी यातो. ते तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदाचे कडवसे, मग मीची जाहला समरसे, आणि भक्तूही तेवीची. शिष्य गुरुरूप होऊन जातो, साधक सिद्ध होतो. तुका म्हणे होती, तुझी माझी एक ज्योती, अशी अनुभूती त्याला येते. ज्ञानी तो आत्मा माझा, ही ज्ञानेशांची उक्ती मग सार्थ ठरते. संतांना वाटणारी रुखरुख. पण केवळ ज्ञानप्राप्तीसाठी संत महात्म्यांकडे जाणारे किती असतात? फार थोडे. बहुतेक लोक संतांकडे जात असतात ते त्यांच्या कृपा आशीर्वादाने सांसारिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून, त्यांच्या हस्तस्पर्शाने अथवा केवळ नजरेनेच शरीरव्याधी नाहीशी व्हावी यासाठी. अशाच एका महापुरुषाने माझ्याशी बोलताना म्हटलं होतं की मला लोकांना जे द्यावंसं वाटतं ते घ्यायलाच कोणी तयार नाही. मला जे सांगावंसं वाटतं ते ऐकायला कोणी तयार नाही. आता या लोकांना जे पाहिजे ते मला देता येणार नाही, आणि समजा मी ते त्यांना देऊ शकत असलो तरी ते किती दिवस देत राहणार, आणि दिलेलं ते पुरणार तरी किती काळ. त्यामुळे वाटतं की यापेक्षा कुठेतरी दूर जावं आणि एकांतातच राहावं. आणि खरोखरच काही दिवसातच तसंच घडलं. महाराज दूर एकांतात निघून गेले. शेवटची काही वर्ष तर ते महापुरुष कोणाशी बोलले देखील नाहीत. अखेरपर्यंत ते मौनच राहिले. आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी अशा भक्तिमार्गी साधकाच्या 4 पायऱ्या पार केल्या की साधक ज्ञानी भक्त होतो. ज्ञानाच्या प्रकाशात द्वैताचा अंधार लोप पावतो आणि साहजिकच हा ज्ञानी भक्त माझ्याशी एकरूप होतो, असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखाने सांगितलं आहे. शरीरधर्माच्या आचरणामुळे हा ज्ञानी भक्त वेगळा वाटला तरी प्रत्यक्षात तो भगवत रूपच झालेला असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
तैसे शरीरे हनकर्मे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतर प्रतिती धर्मे, मीच जाहला. अखेर पक्षी ज्ञानी व्हायचं आहे. आता भक्ताच्या या ज्या 4 पायऱ्या सांगितल्या आहेत, त्या पायऱ्या चढत्या वाढत्या श्रेणीच्या आहेत असं म्हटलं असलं तरी पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत प्रवेश करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यासारखा हा बदल नसतो. म्हणजे अर्थाच्या ठिकाणी थोडीफार जिज्ञासाही असतेच, काही प्रमाणात तोही अर्थार्थी असतो आणि ज्ञानीभक्त होण्याची आकांक्षा देखील त्याच्या मनीमानसी असतेच. या संदर्भात एकनाथ महाराजांनी केलेल्या निरूपणात म्हटलं आहे, आर्त जिज्ञासू अर्थार्थी, त्या ते प्रकाश माझी स्थिती, ती ते भक्त चतुर्थ मानिती, अधिकार स्थिती विभागे. भक्त कल्पनेची या भ्रांती, माझी भक्ती चतुर्धा मानिती, ते मिथ्या या वदंती, माझी निजभक्ती एकली. अधिकाराच्या स्थितीप्रमाणे भक्त भक्तीला 4 प्रकारची मानतात, पण माझी निजभक्ती म्हणून जी आहे ती एकच आहे. ज्याच्या हातात या माझ्या भक्तीचं सार खरोखर येतं त्याचे सारे व्यापार मद्रूपच होऊन जातात. तो जेवती वास पाहे, ते दिशाची मी होऊन ठाये, तो जेवते चालवी पाये, ते धरा मी होये धराधर. नांदता सहज भक्ती आत, मी देवो तो माझा भक्त. येरवी मी सगळा त्या आत, तो समस्त मज माझी. माझी हे भक्तीचे सार, भक्त पावले जे साचार, त्या ते सर्वही व्यापार मदाकार होऊन ठाकती. आता आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी म्हणून भक्तिमार्गाच्या साधकाचे 4 प्रकार अथवा चढत्या पायऱ्या भगवंतांनी गीतेत आणि ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपिकेत सांगितल्या आहेत. एकनाथी भागवतात नाथ महाराजांनी त्याच श्रेणीचा पुरस्कार केला आहे. तरी पण काहींच्या मते आर्तऐवजी अर्थार्थी हाच पहिल्या पायरीवरचा साधक भक्त होय. म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी याऐवजी अर्थार्थी, जिज्ञासू आणि आर्त अशी चढत्या पायऱ्यांची श्रेणी मानली जाते. असं असलं तरी ज्ञानी भक्ताच्या म्हणजे 4थ्या वा अंतिम पायरीबाबत सर्वांचंच एकमत आहे. नारदीय भक्तिसूत्रात अर्थार्थी, जिज्ञासू आणि आर्त अशी चढती श्रेणी सूचित केली आहे. अर्थात कोणी कशीही श्रेणी सांगितलेली असो, अखेर पक्षी सर्वांना ज्ञानी व्हायचं आहे हे विसरून चालणार नाही. सर्वत्र अनुभूती भगवंताची. मोहाची रात्र संपली की ज्ञानोदयाची पहाट दिसू लागते. तशी पहाट झाली की जणू गुरुकृपेचा उषक्काल जाणवू लागतो. त्या लगोलग ज्ञानरूपी सूर्याची कोवळी कोवळी किरणं पडू लागतात. साधकाच्या दृष्टीला अद्वैताचं ऐश्वर दिसू लागतं. अशा वेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला भगवंताचंच रूपडं दिसू लागतं. अगदी आपल्याच ठिकाणी तो निवांत राहिला तरी त्याच्या अंतरी भगवंताचं स्फुरण होत असल्याची अनुभूती त्याला येत राहते. पाण्यात बुडवलेल्या घड्यात आत बाहेर पाणीच असतं. तसंच त्या भक्ताला म्हणजे ज्ञानी भक्ताला जणू भगवंतानी अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं असतं. ज्ञानाचं भांडारच त्याच्या हाती आल्यामुळे आता त्याची दृष्टी विश्वात्मक झालेली असते. साहजिकच साऱ्या सृष्टीत त्याला सर्वत्र भगवंतच भरलेला दिसतो. ज्ञानी भक्ताचं श्री ज्ञानेश्वरांनी किती सार्थ वर्णन केलं आहे. गुरुकृपांकित असा हा ज्ञानीभक्त संसारपाशातून मुक्त होतो हे काय वेगळं सांगायला हवं. पण संसार या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे फार संकुचित केला जातो. असं समजलं जातं की जो विवाहित तो संसारी, लग्न करून मुलाबाळात जो रमला तो प्रापंचिक, सुखदुःखादी भोग जो भोगीत राहिला तो संसारी. पण स्वतः विवाह न करता देखील माणूस संसारी असू शकतो. स्वतःची पत्नी, मुलं बाळं याऐवजी प्राप्त परिस्थितीमुळे अंगावर पडलेल्या जबाबदारीमुळे नाईलाजाने निकटवर्ती नातेवाईकांचा सारा प्रपंच चालवणारेही काही संसारिक आढळतात. खरं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जगावं लागणारं जीवन म्हणजेच संसार. हिंदीमध्ये त्या संसार याचा अर्थच मुळी जग असा केला आहे. त्या अर्थाने अवघाची संसार सुखाचा करीनं असं म्हणणारा संत तथाकथित संसाराच्या संकुचित चौकटीत कसा बरं रमू शकेल. तेव्हा संसारपाशातून मुक्त होणं म्हणजे संसार करायचाच नाही, संसारात पडायचंच नाही असं नव्हे. चालू असलेला संसार सोडायचा असंही नव्हे. ती मुक्ती नव्हे, ते एक प्रकारचं पलायन होय. कुठेही आसक्ती ठेवायची नाही एवढाच त्याचा अर्थ. आपल्या वाट्याला येणारी सर्व धर्म्य कर्म यथा न्याय यथाशक्ती पार पाडायची, पण ती करतानाही अलिप्तता ठेवायची.
साक्षीभाव सोडायचा नाही. पद्मपत्र हे जसं पाण्यात राहूनही पाण्यापासून सदैव निर्लेप राहतं, त्याप्रमाणे ज्ञानीभक्त दैनंदिन जीवनातली सारी कर्म करूनही त्या कर्माच्या लेपापासून अलिप्तच राहतो. स्वच्छ व निर्मळ व्यवहार. काही साधकांना साधनेच्या सुरुवातीला संसारापासून बाजूला होऊन काही काळ एकांतात राहून साधना करावी लागते, हे खरं. पण पुढे सद्गुरू कृपेतनी बोध झाल्यावर त्याला तशा एकांताची गरज राहत नाही. लोकांती राहूनही तो एकांतच उपभोगत असतो. अर्थात ही अलिप्तता साधकाला दीर्घ साधनेने आणि सद्गुरू कृपेनेच प्राप्त होत असते. अलिप्त दशा, अनासक्त वृत्ती ही सामान्य गोष्ट नाही. ज्ञानी भक्तालाच ती शक्य आहे. दुसऱ्या बाजूने सांगायचं तर असं म्हणता येईल की ज्या भक्तांना स्वरूपाचंच अनुसंधान असतं तेच ज्ञानी भक्त होत. सर्वसामान्य बोधाच्या पातळीवर असलेला साधक अनेकदा व्यवहारात गुरफटून जातो. अगदी दक्ष राहण्याचा प्रयत्न करूनही व्यवहाराच्या जाळ्यात तो केव्हा अडकतो हे त्याला कळत नाही. लोभ, मत्सर, अहंकार यांना बळी पडण्याची पाळी त्याच्यावर येते. साधकाच्या ठिकाणी ही अलिप्त दशा केव्हा प्राप्त होते याचं मार्मिक वर्णन समर्थांनी दासबोधात केलं आहे. समर्थ म्हणतात, पदी होनी चळो नये, करावे नाना साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. म्हणजे साधकाने स्वरूपबोधापासून कधीही च्युत होता कामा नये. सर्व काळी नाना प्रकारच्या साधनेमध्येच असावं. तसं झालं म्हणजेच अलिप्तता प्राप्त होते. अशा या ज्ञानी भक्ताचे सर्व व्यवहार आत्मप्रकाशामध्येच चालत असतात. त्याच्या प्रत्येक व्यवहाराला त्याचं अंतःकरण साथ देत असतं. जे ओठी तेच पोटी असतं किंवा जे पोटात तेच ओठात येत असतं. दैनंदिन व्यवहारात आपल्याला अनेकदा असं अनुभवावं लागतं की भाव प्रकट करण्याचं माध्यम, जी भाषा, तिलाच भाव लपवण्यासाठी उपयोगात आणलं जात आहे. या म्हणून तोंडाने स्वागत केलं जातं, पण त्यावेळी मनात मात्र ह्यावेळी हे कशाला आले असाच भाव असतो. ज्ञानी भक्तांच्या बाबतीत असला दुटप्पी अथवा दुपदरी भाव नसतो. आत बाहेर निर्मळ असलेल्या ज्ञानीभक्ताचे सारे व्यवहार स्वच्छ आणि निर्मळच असणार. मोकळे मन रसाळ वाणी ही तुकोबांची उक्ती अशा भक्तांच्या व्यवहारात सदैव दिसते. आत्म्याचं अद्वयत्व जाणून जो वागतो तो केवळ देहाच्या वेगळेपणाने वेगळा होईल का? तो देहाचे वेगळेपणे का वेगळा होय असा प्रश्न श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, आणोनी आपुल्या हिताचेनी लोभे, मज आवडे तोही भक्तू झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया एकू. 28. ज्ञानोत्तर भक्तीचा महिमा. मूळ स्वभाव जाईना हा तुकाराम महाराजांचा अभंग सर्वांच्याच परिचयाचा आहे. त्यात तुकोबांनी मोठ्या विनोदाने म्हटलं आहे की माणसाचा मूळ स्वभाव सुटता सुटत नाही. मौज अशी की व्यवहारी जीवनात माणसाच्या मूळ प्रवृत्ती कशा सुटता सुटत नाहीत हे सांगण्यासाठी नेहमी याच अभंगाचा निर्देश केला जातो. पण तुकाराम महाराजांनी हा अभंग आळवला आहे, तो मात्र अगदी वेगळ्याच संदर्भात. त्याचा गर्भित अर्थ अगदी वेगळा आहे. तुकाराम महाराज इथे सांगत आहेत, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. संतांच्या संगतीत अथवा नाथ भागवतासारख्या सद्ग्रंथाच्या वाचनाने साधकावस्थेमधल्या आर्त जिज्ञासू आदी भक्तांच्या पायऱ्या ओलांडून तुकोबा ज्ञानी झाले. पांडुरंगाचा ध्यास घेता घेता ते स्वतः पांडुरंग झाले. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. आता अशा अवस्थेत भजन करायचं ते कशासाठी, कोणाकरता? स्वरूप ज्ञान झाल्यावर भजन कुणी कुणाचं करायचं? पण तुकोबा मात्र सांगतात, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. या अभंगाच्याद्वारे महाराजांनी ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था कशी असते तेच सांगितलं आहे. भक्त भगवंत एक रूप. एकनाथ महाराजांनी भगवंताच्या मुखाने उद्धवाला श्रेष्ठ भक्ती म्हणजे काय ते समजावून सांगताना नेमकी ही ज्ञानोत्तर भक्तीच सांगितली आहे. एकनाथ महाराज म्हणतात, निश्चेष मावळल्या अहंकृती, भूते निजात्मरूप दिसतो. माझ्या स्वरूपाची सहज स्थिती, ते माझी मुख्य भक्ती उद्धवा. अहंकार गळाला, निखालस नाहीसा झाला म्हणजे सभोवती दिसणारे सारे प्राणी मात्र आत्मरूपच दिसू लागतात. महाराज पुढे सांगतात, नांदता सहज भक्ती आत, मी देवो तो माझा भक्त.
एरवी मी सगळा त्या आत, तो समस्त मज माझी. निज भक्त मज भीतरी, मी तया आत बाहेरी. ऐसी सामरस्ये नांदो भारी, वेगळे बाहेरी नाम मात्र. केवळ नावाने रंगरूप आकार यांनी वेगळेपण, पण प्रत्यक्ष पाहिलं तर माझा भक्त माझ्यामध्ये आणि मी त्याच्या आत बाहेर सामावून गेलो आहोत. एक रूपाने निरंतर राहत आहोत. महाराज म्हणतात, अभेद भजनाचा हरिख, देवभक्त झाले एक. दोघा पळोनी ठेले टक, परमसुख पावले. अशा या भक्तीचंच नारदांनी गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभवरूपम असं सार्थ वर्णन केलं आहे. अशा ज्ञानोत्तर भक्तीत रंगलेल्या ज्ञानी भक्तांना भगवद्गीतेत महात्मा म्हणून संबोधलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या महात्म्यांचं मोठ्या भारदारपणे वर्णन केलं आहे. 6व्या अध्यायापासून ते थेट 18व्या अध्यायापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भक्तांचा उल्लेख आलेला आहे त्या त्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं अतिव सुंदर असं विवरण केलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत बाहेरी योगू, निर्वाळले याही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना गा तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू, ऐसा पडिये. समरसता ढळत नाही. आत बाहेर योगसिद्ध झाला असताना, म्हणजे आत स्वरूपानुसंधान आणि बाहेर सर्वम खलु इदम ब्रह्म असा बोध झाला असतानाही मोठ्या प्रेमाने उच्चंबळून भगवंताचं गुणगण करणारा भक्त हा भगवंतांना आणि संतांनाही प्रिय असतो. आता कोणी असं विचारण्याची शक्यता आहे की एकदा ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती खरोखरच संभवते का? परमेश्वर प्राप्तीसाठी साधनेची लगबग करणारा साधक ती प्राप्ती झाल्यावर, आत्मानुभूती मिळाल्यावर कशाला साधन करेल आणि साधना म्हणून तो कशाला भक्तीची कास धरेल? म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ही कोणत्या कारणासाठी केली जाते असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्या बाबतीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी क्रिया कीर नसाहे, तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नोहे, बोला ऐसे. अशा स्थितीत नेमकं काय घडतं याचं वर्णन करताना महाराज म्हणतात की जो जे पाहिल तेच भगवंताचं दर्शन होतं. तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. अद्वयाम जगमन, तो चाले तेची. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. ज्ञानीभक्ताच्या सहज घडणाऱ्या क्रियांनी परमेश्वराचं स्तवन होतं. तयाचे विसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद, का नोहावा तो. प्रापंचिक अथवा पारमार्थिक जी काही कर्म अशा भक्ताच्या हातून घडतात ती सर्वच्या सर्व यज्ञरूपच होतात. त्या कर्मांनीच त्या सर्वात्मक प्रभूची पूजा होऊन जाते. तो चालत बोलत असतानाही त्याची भगवंताशी समरसता ढळत नाही. तो त्या सर्व काळी सर्व कर्मांमध्ये समाधीस्थच असतो. साधो सहज समाधी भली, या कबीरांच्या वचनाप्रमाणे त्याची सदैव अवस्था असते. प्रत्याहारादी अंगी, योगे अंग टेकिले योगी. तो जाला इये मार्गी, दिहाचा चांदू. या अमृतानुभवातील वचनाप्रमाणे या स्थितीपुढे प्रत्याहारादी योगाची अंगेही फिकी पडतात. जीवनमुक्त दशा कथन हे अमृतानुभवातील सर्वच्या सर्व प्रकरण ज्ञानी पुरुषाच्या परिस्थितीचंच वर्णन करणारं नाही का? असं कडक वैराग्य विरळाच. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रंगलेल्या भक्तांना भगवद्गीतेत महात्मा म्हणून संबोधलं आहे. ज्ञानेश्वर महाराज या महात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, जयाची ये चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. निजे लिया ते उपासी, वैराग्य गा. म्हणजे ज्याच्या निर्मळ मनामध्ये रात्रंदिवस वैराग्याची ज्योत अखंड तेवत असते तो ज्ञानी भक्त होय. आणि ज्याच्या निर्मळ मनामध्ये भगवंत अखंड वस्ती करून असतो, झोपेत देखील त्याला वैराग्य सोडत नाही, अशा ज्ञानी भक्ताला महात्मा म्हणतात. भगवंताचं वास्तव्य नेहमीच निर्मळ मनामध्ये असतं. किंबहुना मन निर्मळ झाल्याखेरीज भगवंताचं वास्तव्य मनामध्ये कधी टिकू शकत नाही. कायमचं तर ते राहूच शकत नाही. जयाची ये चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. यातल्या क्षेत्र संन्यासी या शब्दाची थोडीफार फोड करायला हवी. संन्यासी 2 प्रकारचे असतात. कुठेही 3 दिवसापेक्षा जास्त वास्तव्य न करता सदा हिंडत राहणारे हा संन्यासाचा एक प्रकार.
आणि कुठेतरी एक क्षेत्र निवडून तिथेच कायम वास्तव्य करणारे क्षेत्र संन्यासी हा दुसरा प्रकार. निवडलेल्या एका स्थानीच ते जन्मभर राहत असतात. अशा या क्षेत्र संन्याशाप्रमाणे भगवंत देखील अशा महात्म्याच्या निर्मळ अंतःकरणात कायम वस्ती करून असतात. अशा या महात्म्याच्या रोमारोमात वैराग्य भरलेलं असतं, इतकं की झोपेत देखील ते त्याला सोडत नाही. रामकृष्ण परमहंस नेहमी सांगत असत की जे संत महात्मे असतात त्यांच्या ठिकाणी वैराग्य पूर्णत्वाने भरून असतं. किंबहुना वैराग्य ही या संत महात्म्यांची प्रमुख खूण असते. वैराग्य संपन्न महात्म्याला द्रव्याची अभिलाषा नसते. मग परद्रव्याची अभिलाषा नसते हे काय सांगायला हवं. परद्रव्याचा स्पर्श झाला तरी विंचू चावल्याप्रमाणे त्यांना या स्पर्शाने वेदना होतात. हाताला असा कुठे स्पर्श झाला तरी आपोआप हात झटकला जातो. रामकृष्ण एकदा झोपले असताना त्यांचा एक हात खाटेच्या बाहेर आलेला होता. नरेंद्राने 1 रुपया आणला आणि तो त्या हातात ठेवला. पण काय आश्चर्य, परद्रव्याचा स्पर्श होता क्षणी परमहंसांचा उताणा तळहात पालथा झाला. हातातून रुपया गळून पडला. जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा. सारं काही भगवंतच करेल. दुसऱ्या एका महात्म्याच्या अपरिग्रहाच्या वृत्तीची कथा देखील लक्षात घेण्यासारखी आहे. हा महात्मा दिवसभर आपली विहित कर्तव्य कर्म करीत असे. सायंकाळी पोटापुरतं ठेवून बाकी मिळालेलं सारं काही वाटून टाकत असे. दुसऱ्या दिवशीसाठी जरा देखील शिल्लक ठेवत नसे. एकदा तो आजारी पडला. महात्मा झाला तरी देहभोग कोणाला सुटत नाही, ते भोगूनच संपवावे लागतात. अर्थात अशा महात्म्यांच्या ठिकाणी जराही देहासक्ती नसल्यामुळे अशा देहभोगातही त्यांचं स्वरूपानुसंधान सुटत नाही. त्यामुळे त्याही अवस्थेत ते समाधानी आनंदीच असतात. तर हा महात्मा आजारी असताना पत्नीने औषधोपचारासाठी 4 पैसे बाजूला ठेवले. नेमक्या त्याच रात्री सदर महात्मा अगदी बेचैन झाला. तो पत्नीला म्हणू लागला, आज माझ्या हातून काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. माझ्या व्रतात खंड पडलेला दिसतोय. आज मी अपरिग्रही राहिलेलो नाही. घरात तू काही पैसे बाजूला ठेवले आहेस, होय ना? मग ज्या भगवंतानी जन्मभर सांभाळलं तो काय अशावेळी आपला हात राखून ठेवेल? आधी जा आणि बाजूला ठेवलेले ते पैसे कोणा भिकाऱ्याला देऊन ये. पत्नीने अशा अपरात्री पैसे द्यायचे म्हटलं तरी रस्त्यावर कोण असणार असं विचारलं. त्यावर तो महात्मा चटकन म्हणाला, ज्या भगवंताने मला पैसे देऊन टाक म्हणून सांगितलं त्यानेच ते घ्यायला देखील कोणीतरी उभं केलेलं असणार. पत्नीने त्या मध्यरात्री दार उघडलं आणि खरोखर एक भिकारी हाकेच्या अंतरावर उभाच होता. पैसे देऊन पत्नी घरात आली आणि पाहते तो पतिराजांची बेचैनी संपून त्यांना शांत झोप लागलेली. कैवल्यालाही तुच्छ लेखणारे महात्मे. असे हे महात्मे म्हणजे ज्ञानीभक्त भगवंताला आपल्या सहज कर्माच्या द्वारे भजत असतात. सारं विश्वच भगवंत रूप मानून ते त्याची सेवा करत असतात. विश्व हे मदरूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. अशाच मनोभावाने ते महात्मे सेवेचं कार्य करत असतानाही अलिप्तपणाने वावरत असतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे हे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे. मग वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा. तेच महात्मे होत. थोर ज्ञानी भक्त देखील तेच होत. मीच होऊन माझी सेवा करणाऱ्या ज्ञानी भक्ताला भगवंताच्या मुखाने ज्ञानेश्वर महाराजांनी महात्मा म्हटलं आहे. हे महात्मे कसे असतात? महाराज म्हणतात, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवून निघाले, जे शांतीसी आले पालव नवे, जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबकळवणी भरिले, जया भक्तीची एतुली प्राप्ती, ते कैवल्याते परवते सर म्हणती, जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे. ऐसे हे महानुभाव. हे महानुभाव महात्मे कसे? तर ते जणू ज्ञानगंगेत स्नान करून पावन झाले आहेत. त्यांच्या रूपाने जणू शांतीलाच नवी पालवी फुटली आहे. पूर्णत्वामुळे सर्वांगाने परिपूर्ण तृप्त झालेले धैर्याचे हे मेरुमणी. ब्रह्मभावाला निघालेले जणू अगदी कोवळे अंकुरच. ब्रह्मानंदरूपी अथांग सागरात बुचकळून काढलेले हे जणू कुंभच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असे हे महात्मे ज्ञानी भक्त
आपल्या भक्तिसुखात इतके तल्लीन होऊन जातात की त्यांना त्यांच्या भक्तिसुखापुढे मुक्तीचा कैवल्याचा सुखसोहळा देखील तुच्छ वाटू लागतो. कोण जाणे मोक्ष काय होय मुक्ती, आम्हा प्रिय भक्ती विठ्ठलाची, अशीच त्यांची एकमेव अवस्था असते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.